हॅलो गाईज, कसे आहात? तर मी मानसी आज तुमच्यासाठी मराठी चॅनलवरती पहिला मोठा ब्लॉग घेऊन येत आहे. तर प्लीज असाच सपोर्ट माझ्या चॅनलला करा आणि हो सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम माझ्यासोबत राहू दे. तर माझ्यासोबत चॅनलला कनेक्ट राहा, माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आज मी उठायला मला खूप लेट झालेला आहे. तर मी तरी पण थोडीशी माझी तब्येत खराब होती, तर मी उठून पहिला फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर माझा काल गुरुवार होता. तर मी गुरुवारची पूजा मांडते. तुम्ही इथं बघू शकता. तर मी इथं पूजा मांडली आहे स्वामींची. तर मी पहिला ही पूजा काढून घेणार आहे. दिवा पण माझा गेलेला आहे. तर मी पूजा पूर्ण मांडलेली आहे, ते पूजा काढणार आहे आणि त्याच नंतर मी मग बाकीच्या कामांना सुरुवात करणार आहे. तर इथं मी वारणाचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतं दूध यूज करता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण याची ना खूप चांगली साई येते आणि याचं तूप पण खूप छान बनतं. तर मी हेच वापरते. तर मला आहे ना असं कच्चं दूध प्यायला ना खूप आवडतं. तर मी हे कच्चं दूध ना कायम अशी पिशवी आणली ना, मी यातलं थोडंसं दूध ना कच्चं दूध पिऊन घेते. तर इथं मी पूर्ण पूजा होती ती काढून देवपूजा वगैरे मी करून घेतली आणि इथं तुम्ही बघू शकता की मला दिवा वगैरे लावला. नंतर मी धूपदीप वगैरे लावलं. मनाला खूप प्रसन्न वाटलं जे तेव्हा मी हे करते. नंतर मी जप केला स्वामी समर्थांचा आणि मी माझ्या दिवसाला मग सुरुवात केली. आणि मी शूट करत होते. त्याच्यानंतर ना माझ्या मिस्टरांचं पण यूट्यूब चॅनल आहे, तर ते पण डेली व्लॉग करतात. तर ते पण इथं डेली व्लॉग करत होते आणि मी त्यांना अचानक कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं. आणि हे सगळं करत असताना गोंधळच झाला की दूधच उतू गेलं ना. नंतर मग दूध मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, कारण ना खूप वैताग येतो. जेव्हा गॅस मी क्लीन करते ना तेव्हा ना माझं दूध काय माहिती दुसऱ्या दिवशी उतूच जातं. नंतर मी 2 केळ घेतले, एक मी त्यांना दिले, एक मी खाल्लं आणि त्याच्यानंतर ना आम्ही सगळं डाएट वगैरे खाऊन मग मी माझ्या कामांना पुन्हा सुरुवात केली. मग मी पुन्हा इथे गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. जे दूध सांडलं होतं तेही मी पुन्हा पाणी टाकून क्लीन करून घेतलं, कारण ना मग ते तसेच डाग परत राहतात आणि मग ते चांगलं नाही वाटत, किचन छान पण दिसत नाही. तर मी हे लगेच फटाफट करून घेतलं. त्याच्यानंतर मी इथं काल रात्रीच भात केला होता, मसाले भात केला होता, तो शिल्लक राहिला होता. आणि नेहमीचेच मिडल क्लास फॅमिली संध्याकाळचं राहिलेलं सकाळी नाश्ता बनवून खातातच. तर इथं मी तेच केलं, भात वगैरे गरम केला आणि तुम्ही पाहू शकता की ते मी खूप छान प्रकारे भात गरम करते आहे आणि तोच मी माझ्या मिस्टरांना खायला देणार आहे आज, कारण दुसरं मी बनवूच शकत नाही, कारण मी एवढा मोठा भात जो शिल्लक राहिला तो मी टाकून देऊ शकत नाही. तर इथं मी भात गरम केला. पुन्हा मी राहिलेलं काम म्हणजेच किचन वगैरे होतं ते मी क्लीन करून घेतलं आणि हे सगळं करण्यात मला फक्त अर्धा तास लागला. आणि त्याच्यानंतर मी माझी थोडीशी भांडी होती, ती भांडी पण मी स्वच्छ घासून वगैरे घेतली. भांडी घासल्यानंतर ती धुवून घेतली आणि मेन म्हणजे बेसिन क्लीन करून घेतलं, कारण ना बेसिन जर क्लीन नाही केलं ना तर तसेच डाग वगैरे राहतात, मग ते चांगलं नाही वाटत आणि मग त्याचा वास वगैरे येतो. तर मी इथं बेसिन पण क्लीन करून घेतलं आणि नंतर दूध गरम केलं आणि त्यांना मी ते दूध दिलं, कारण त्यांना आहे ना घशात थ्रोट इन्फेक्शन झालं होतं, म्हणून मी त्यांना ते हळद टाकलेलं दूध दिलं. सो मी ह्याच्यामध्ये हळद आणि दूध दिले, कारण हळद ना खूप घशाला आराम देते, गोळी खायची पण गरज नाही पडत. तर मी हे दिलेलं आहे त्यांना. आणि दूध पिऊन घेतलं त्यांनी आणि नंतर एक 15-20 मिनटं त्यांनी रेस्ट घेतली आणि मग त्यांना मी हाच भात जो होता शिल्लक राहिलेला तो मी गरम करून त्यांना परत खायला दिला. मग त्यांनी भात पण खाऊन घेतला आणि नंतर मग इथं डाएटसाठी आम्ही जे घेतलं होतं तेच आम्ही आज भाजीला मी यूज करणार होते, कारण मी भाजी आणायला विसरली होती. ह्याचीच भाजी, हे आमचं डाएट आहे, हे सकाळी उठल्यावरती आम्ही खातो. पण ना मी ना रात्री भाजीच आणायला विसरले, तर मग आता भाजीला माझ्याकडे काहीच नाही आहे. तर मी हे बनवणार आहे आता ही भाजी आणि कालचाच भात आहे, जास्त झाला होता म्हणजे थोडंसं जास्त मुद्दामच बनवला होता आणि चपाती. तर आता मी हे पटापट बनवून घेते. तर मी इथं कांदा वगैरे कापून घेतला, भाजीची पूर्ण तयारी वगैरे करायची. त्याच्या आधी कांदा कापलं गरजेचं आहे, तर मी कांदा कापून घेतला आणि त्याच्यानंतर मी भाजीला फोडणी करून घेतली. खूप छान आणि टेस्टी भाजी झाली होती
आणि मी भाजी वगैरे पटकन केली, त्यातमध्ये पाणी वगैरे घातलं आणि मग नंतर मी कणिक मळून घेतली. कणिक मळताना मी शूट करायला विसरले, पण तुम्ही इथं बघू शकता की मी इथं कणिक मळून ठेवलेली आहे आणि ती कणिक भिजेपर्यंत तोपर्यंत मी कपडे धुतली आणि ती मी नंतर वाळत घातले तोपर्यंत. कारण ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर मॅनेजमेंट करून चाललो ना तरच बाईचं काम पटकन उरकतं, नाही तर मग बसत उठत काम केलं तर काम नाही उरकत. म्हणून मी पटकन कणिक भिजेपर्यंत इकडं मी कपडे धुवून घेतले. थोडीच कपडे होती त्याच्यामुळे माझी पटकन झाली पण. आणि तुम्ही पाहू शकता की इकडं माझी कणिक पण छान मस्त भिजलेली आहे आणि खूप स्मूथ झालेली आहे. तर मी तर पटकन गोळे वगैरे करून घेतले. गोळे करून झाल्यानंतर मी पटकन चपाती लाटली आणि इतकी छान चपाती फुगली आहे की विचारू नका. माझी प्रत्येक चपाती फुगते आणि खूप छान चपाती झाली. इथं मी सगळ्या चपात्या पटपट करून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता मला हे सगळं करायला चपाती कपडे वगैरे 1 तास लागला आणि नंतर मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. जेवणामध्ये आज मी काकडी चिरली होती आणि नंतर मी त्यांना टॅबलेट्स दिले कारण बरं वाटत नव्हतं, म्हणून मग टॅबलेट्स घेऊन ते झोपले. चला मग आजचा डेली व्लॉग मी इथेच एंड करते. मला प्लीज सपोर्ट करा, चॅनलला लाईक शेअर आणि